हॅलो फ्रेंड, स्वागत आहे सर्वांचं फूड वर्ल्ड या कुकिंग चॅनल मध्ये। तर आज आपण बनवणार आहोत वांग्याचं भरीत। पण वांग्याचं भरीत बनवताना आज वेगळ्या पद्धतीमध्ये बनवणार आहोत। तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे कढीपत्ता घेतलेला आहे, कोथिंबीर आहे, जिरं, मोहरी, त्याच्यानंतर 2 टेबलस्पून तेल आहे, त्याच्यानंतर बटाटा किसून घेतलेला आहे, आलं, लसूण, हिरवी मिरचीचा ठेचा आहे, बारीक चिरलेला कांदा आहे, 2 मोठे कांदे घेतलेले आहे, चवीनुसार मीठ आहे आणि हे कांद्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत। आता आपण गॅस ऑन करून घेऊया। गॅस ऑन झाल्याच्या नंतर आता आपण याच्यामध्ये 1 टेबलस्पून तेल ऍड करणार आहोत। आता आपलं तेल गरम झालेलं आहे, तर ही बारीक चिरून घेतलीत आपण वांगी, ते आपण तेलामध्ये फ्राय करणार आहोत। आता ही वांगी आपण तेलामध्ये छान असे परतून घेणार आहोत। थोडीशी गोल्डन ब्राउन कलर होईपर्यंत परतायचं आहे त्यांना। आता आपलं वांगी छान अशी भाजून झालेली आहे तेलामध्ये, तर आपण आता डिश मध्ये काढून घेऊया। पुन्हा एकदा आपण 1 चमचा तेल घेणार आहोत। तव्यामध्ये 1 चमचा तेल टाकून गरम करून घेणार आहोत। त्याच्यामध्ये आता आपण राई टाकणार आहोत। राईला छान आपण आता परतून घेणार आहोत। राई परतून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण 1/2 टेबलस्पून जिरा ॲड करणार आहोत आणि कढीपत्ता ॲड करणार आहोत। त्याच्यानंतर आपण हिरवी मिरची, आलं, लसूण याचा ठेचा जो आहे तो आपण ॲड करणार आहोत। हे सर्व तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे। परतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये 2 मोठे कांदे जे आपण बारीक चिरून घेतलेले आहेत ते टाकणार आहोत। तेलामध्ये कांदा छान परतून घ्यायचा आहे। गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत चांगला कांदा आपण परतून घेऊया। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तेलामध्ये फ्राय केलेले वांगी जे आहेत ते आपण ॲड करणार आहोत आणि पुन्हा एकदा परतून घेणार आहोत कांद्यामध्ये। परतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये किसलेला बटाटा जो आहे तो आपण ॲड करणार आहोत आणि हे सर्व साहित्य पुन्हा एकदा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तेलामध्ये छान परतून घ्यायचं आपल्याला। परतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण झाकण ठेवणार आहोत। 5 ते 10 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं आहे। आता आपण बघताय की छान असं एकत्र झालेलं, एकजीव झालेलं आहे सर्व। गॅस बंद करूया आणि वरतून गार्निशिंग करून घेऊया आपण। गार्निशिंग झाल्याच्या नंतर आता आपण डिशमध्ये सर्व करूया। रेडी आहे आपल्या वांग्याचं भरीत। जरा वेगळ्या पद्धतीमध्ये बनवलेलं आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा आपण वरतून थोडीशी गार्निशिंग करून घेऊया आणि रेडी आहे आपलं वांग्याचं भरीत।